नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कालच सुहास शिरोळकर यांची आणखीन एक कादंबरी गढूळ ही माझी वाचून संपली. म्हटलं आपण त्याच्यावरती एक थोडंसं का होईना बोलावं, 5 मिनिटं 7 मिनिटं का होईना बोलावं. ते या कारणासाठी की लेखक मंडळींना, कवी मंडळींना, आमच्यासारख्या लोकांना जे लिहितात, जे नवनवीन पात्र निर्माण करतात, नवीन नवीन जागा, नवीन नवीन प्रसंग, घटना या आमच्या कल्पनेच्या विश्वातनं निर्माण होत असतात. अर्थात त्यांची बीजं जी आहेत ती वास्तवात कुठे ना कुठे असतातच. पण अशी पात्र जर आपल्याला येऊन भेटली तर काय होईल? म्हणजे गढूळ वाचताना मला सुरुवातीला असं वाटलं की हा लेखक जो आहे तो स्वतःची गोष्ट सांगतोय. त्याच्याबरोबर जे घडलं, त्याच्याबरोबर जे घडत आहे, त्याच्याबद्दल ही कथा आहे, ही कादंबरी आहे. आणि तसं करत ही कादंबरी पुढे पुढे गेली आणि अ, त्या लेखकाला भास होत असतात. त्याच्या डोक्यामध्ये, स्वप्नामध्ये चित्रविचित्र व्यक्ती येत असतात, चित्रविचित्र घटना घडत असतात आणि ते एक 5 सेकंदाचा किंवा काही क्षणांचा असा एक कालखंड येत असतो सारखा सारखा त्याच्या आयुष्यात, की जेव्हा तो एकदम वास्तवातनं बाहेर जातो आणि त्या स्वप्नात किंवा त्या कल्पनांच्या विश्वांमध्ये पूर्णपणे जातो आणि मग भानावर येतो. तर त्याच्या एका मित्राला वाटतं की हा कदाचित मानसिक काही असू शकतं याच्यामध्ये. तर मानसोपचार तज्ञाकडे सुद्धा जातात ते. मानसोपचार तज्ञ म्हणतात की तुम्ही तर नॉर्मल आहात. आता काय करायचं? इथून गढूळ ही कथा सुरू होते. मध्ये आधी काय होतं हे तुम्ही वाचा, ते मी सांगणं बरोबर नाही. आणि काही योगायोग असे घडतात की लेखक जो आहे, मूळ पात्र जे आहे, ते मध्य प्रदेशच्या एका गावात जाऊन पोहोचतं, चैती नावाच्या. आणि तिथे एका तरुणीला तो लेखक भेटतो योगायोगाने. हा सगळा अपघात प्रसंग कसा आहे हे तुम्ही बघा, तुम्ही वाचा. ज्यांनी कोणी थोडंफार समांतर वाचलं असेल त्यांना थोडा अंदाज येईल त्या वातावरण निर्मितीची किंवा त्या प्रवासाची एकंदरीत. आणि तसं का हेही मी सांगतो, नंतर सांगेन तुम्हाला, आता नाही. तिकडे गेल्यानंतर त्या तरुणीशी परिचय होतो, चांगला परिचय होतो, आणखीन काही लोकांशी परिचय होतो. आणि या सगळ्या प्रकारामध्ये अर्थात त्या चैतीमध्ये जाण्याचं कारण सुद्धा असंच, अ, एक पत्र असतं जे त्याला येतं आणि मग बघावं जाऊन काय वगैरे या ह्याने तो जातो. तिकडे गेल्यानंतर त्याला जाणवतं की काहीतरी राहतंय. ही मंडळी आपल्याला सगळं गाव दाखवत नाहीये, सगळं दाखवत नाहीये. मग त्याच्या कल्पनांमध्ये, स्वप्नांमध्ये काही व्यक्ती येत असतात. ते त्याला काहीतरी मागत असतात, काही सांगत असतात वगैरे वगैरे. ते त्याला स्वस्थ बसू देत नाही. मग तो शेवटी विचारतो की माझ्या स्वप्नामध्ये अशी अशी एक जागा येते. ती इथे कुठेतरी आहे आणि तुम्ही तिथे मला नेत नाही आहात. तर ते लोक म्हणतात की तिकडे जाऊ नका, भूताचं तिथे वास्तव्य आहे. भूताटकीचं घर आहे असं आम्ही मानतो, त्याकडे जात नाही कोण. मग तिथे कथा येते केळकर या कुटुंबाची. ती फार मोठी नाहीये पण त्याचा संदर्भ त्याच्यामध्ये आहे. आणि कसं बसं करत लेखक त्यांना कन्व्हिन्स करतो की आपण जाऊयात तिकडे. आता तिकडे गेल्यानंतर त्यांच्या बरोबर काय घडतं, काय नाही घडत, कुठल्या पात्रांशी त्याची भेट होते, कुठल्या वेगळ्या विश्वात तो लेखक जातो, त्यांचे अनुभव कसे, जाणं येणं परत जाणं. आणि सरते शेवटी, सगळ्यात शेवटी त्या विश्वातला मुक्ती कशी मिळणे याचा प्रवास जो आहे ना, तो गढूळ हा आहे. गढूळ हा शब्द सुद्धा निवडला, इतका सुंदर निवडलाय खरं सांगायचं तर. खूप लोकांना वाटतं की गढूळ म्हणजे अस्पष्ट. अस्पष्टपणा हा गढूळ असण्याचा एक भाग झाला. गढूळ मध्ये अनेक गोष्टी येतात, त्याच्यामध्ये सरमिसळ असते. एखादी गोष्टीमध्ये पाण्यामध्ये जेव्हा माती मिसळते तेव्हा ते गढूळ होतं पाणी. त्यामुळे काही ना काहीतरी मिसळावं लागतं त्यात, तोपर्यंत ते गढूळ होत नाही. तसंच या लेखकाची कल्पनाशक्ती, या लेखकाचं भावविश्व त्या पूर्वीच्या पात्रांनी येऊन येऊन ते गढूळ होत असं त्याला कळत नसतं की याचा अर्थ काय.
तळ दिसत नाहीये. तळ दिसत नाही. तर ते गढूळ होतंय वातावरण आणि गढूळपणाला एक प्रकारची निगेटिव्ह छटा आहे. थोडी नकारात्मक छटा आहे, की यातनं बाहेर पडता येत नाही. गढूळपणा कमी करण्यासाठी तुरटी फिरवावी लागते. इथपर्यंत वेळ येते. असो. तर ती जी छटा आहे ना, की हे घडतंय काय हे त्याला कळत नाही. हा अ, प्रवास जो आहे ना, हा रोमांचकारी प्रवास आहे, की काय घडतंय? याचा अर्थ काय? आणि असं का घडलं? आणि याच्यातनं बाहेर कसं पडायचं? ही ती कादंबरी आहे. अत्यंत सुंदर आहे. सगळ्यात शेवटी कादंबरीच्या सुशीलनी वाचकांसाठी म्हणून काही लिहिलेलं आहे. ते तुम्ही निश्चित वाचा. हे मी वाचून पूर्णपणे सांगणं हे तितकंसं बरोबर नाही. त्यातला एक छोटा पॅरा तुम्हाला वाच कारण की तो इतका खरा आहे, खरं सांगायचं तर, की आजपर्यंतच्या कादंबऱ्यांमधून आपण अशी वातावरण निर्मिती केली, की वाचकांच्या मनावर त्याचा परिणाम होऊन त्यांनी कादंबरीतलं सारं खरंच मानलं. त्यातूनच ते चैतीचं लफडं निर्माण झालं. यावेळी मी अशी कादंबरी लिहिली आहे, ज्यात लेखकाला कल्पना कशा सुचतात, त्या खऱ्या वाटाव्या म्हणून तो पात्र कशी जिवंत रेखाटतो, प्रसंगाचा वाचकांच्या मनावर कसा परिणाम होतो, तरी हे सारं काल्पनिकच कसं असतं, हे मुद्दे मी विशद करून सांगितलेले आहे. लेखकाच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक उत्तम द्वार आहे. खूप जणांना प्रश्न पडतो, की हे सुचतं कसं? हे घडतं कसं? अनेक जणांना वाटत असतं, की आम्हाला फक्त काहीतरी होतं, आम्ही लिहितो आणि मोकळं होतो. तसं नाहीये. लेखनाचा, कलाविष्काराचा प्रवास जो आहे, तो तितकासा सोपा नसतो. अनेक ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेंटल टर्मोइल्स म्हणतो, मानसिक उहापोह जो आहे ना, तो प्रचंड होत असतो लेखक आणि कवींच्या मनामध्ये. तो कसा दाखवायचा हे आम्हाला बरेचदा प्रश्न पडतो. कारण की तुम्हाला दिसताना फक्त ती कविता दिसते. तुम्हाला दिसताना फक्त ती कथा दिसते किंवा नाटक दिसतं. पण ते घडत असताना, ते लिहित असताना, त्याच्या मनामध्ये काय चालू असतं? तो कुठल्या कुठल्या मानसिक स्थित्यंतरांमधनं जात असतो, हे जर लक्षात घ्यायचं असेल तर गढूळ वाचा. तुम्हाला लक्षात येईल की सुशील सारखा अत्यंत सृजनशील आणि कल्पनांच्या आविष्कारांनी ओतप्रोत भरून ओसंडून वाहणारा लेखक सुद्धा त्याच्या मनामध्ये कोणती कोणती वादळ येऊ शकतात. अर्थात त्यांनी सांगितले की हे लेखक आणि तो याच्यात फरक आहे, पण एक लेखकाच्या मनात काय येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण गढूळ हे आहे. शेवटी त्या गढूळच्या कथेचं काय होतं हे मी सांगणार नाही, हे तुम्ही वाचा की शेवटी काय होतं. मी एक फक्त उतारा छोटा यासाठी, कारण की तो मला महत्वाचा वाटला. बाकी तुम्हीच ही कादंबरी वाचा आणि मग मला सांगा की खरंच असं घडू शकतं का? खरंच असं घडतं का? मला बरेचदा प्रश्न पडतात की मी माझ्या नाटकातनं लिहिलेली पात्र, माझ्या वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये लिहिलेली पात्र समजा मला भेटली तर काय होईल? त्यांना मी कसं हँडल करेन? आणि इथे तर लेखक जो आहे तो भयकथा, गूढ कथा, रहस्य कथा यांचा लेखक आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता काय ते. एक अत्यंत रोमांचकारी अ, अशी ही कादंबरी आहे. वेगळीच आहे आणि एक सूक्ष्म फरक जो असा आहे की या कथेमध्ये अ, सुशीलने जरीही स्त्री पात्र जरी येत असलं तरी त्यांच्या नातेसंबंधाला इतकं महत्व नाही दिलं जेवढं लेखकाच्या त्या अनुभवाला आणि त्याच्या प्रवासाला दिलं. मला हे जास्त भावलं या कादंबरीपुरतं. अर्थात प्रत्येक वेळी याची गरज नसते, पण ही कादंबरी तशी होती. त्यामुळे त्यांच्यातले नातेसंबंध किती फुलतात, किती नाही, हे मी ज्याच्या त्याच्यावर सोडतो. माझ्या दृष्टीने ते गरजेपेक्षा जास्त फुलू न देणं यातच या गढूळ कादंबरीचं श्रेय दडले, नाही तर काय होतं, बरेचदा डायव्हर्ट होतं. सो आम्ही ज्याला टूल्स म्हणतो लेखकाचे, तसे हे टूल्स आहेत सगळी पात्र. आम्हाला ही पात्र जी आहेत ती एका निश्चित सुरुवातीपासून निश्चित शेवटापर्यंत घेऊन जातात. तर ही पात्र तशीच लेखकाच्या गढूळच्या नायकाच्या आयुष्यात येत जातात. त्याला ती मदत करत जातात. तर अशी ही गढूळ कादंबरी निश्चित वाचा आणि वाचून झाली असली तर मी सांगतो हे तुम्हाला कितपत पटलं तेही मला कळवा.
नसेल वाचली तर वाचा आणि मग मला सांगा की हा बुक रिव्ह्यू, हे समालोचन तुम्हाला उपयोगी पडलं का? पहिल्यांदाच जर ऐकत असाल, तर एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. कविता, साहित्य, लेखन, पुस्तक, अभंग, अध्यात्म याच्यावरती आपण भरपूर गप्पा मारत असतो. आवडलं तर सबस्क्राईब करा. हाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर पण करा. पुन्हा भेटू पुढचा कुठला तरी विषय घेऊन, कदाचित बापटांची बडबड घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, माझ्या कविता संग्रहाचा प्रकाशनाचा दिन जवळपास निश्चित झालेला आहे. बरं, ज्यांना माहित नाही त्यांनाही सांगतो. मी कविता संग्रह माझा छापून झालेला आहे. रातबंद नाव त्याचं. अजून प्रकाशनाची तारीख निश्चित होत आलेली आहे. ती झाली की मी सगळ्यांना सांगेन. माझा पूर्ण प्रयत्न असेल की तो कार्यक्रम मी YouTube वरती लाईव्ह करेन. ज्यांना पुण्यात शक्य आहे त्यांनी जरूर या. ते मी अर्थात तेव्हा कळवीनच. पण तुमची साथ, तुमचे आशीर्वाद माझ्याबरोबर असेच राहो, एवढीच एक प्रार्थना. धन्यवाद.